नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्र, तुम्ही आजचा इथं व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज आहे, ती पडणार आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल इथं करू शकता. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती सर्च करू शकता एज्युकेशन. तर सुद्धा तुम्ही सर्च करून सुद्धा इथं चॅनल जे ते जॉईन करू शकता आणि इथं ॲप जो आहे इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र, आपले जे त्याच्या इथं व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनल तिथं अपलोड होत असतं. तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, तुम्ही आपल्या चॅनलवर तिथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवर अशा प्रकारच्या व्हिडिओज आहेत ते रोज येत असतात मित्र. तर मित्र, अजून जिथे आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंट इथं फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा आपले जिथे काही अपडेट आणि रील्स वगैरे इथं येत असतात मित्र. चला तर मित्र, आपण जिथे आपल्याच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या इथे सर्व VPN जे असेल ते आपल्या इथे कनेक्ट करायचं आहे. आता आपल्या बॅकग्राऊंड आपल्या कॅपकट ॲप आहे तो आपला ओपन केला. तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेजेस इथे दिलेले आहेत. तर तुम्ही यातून कोणताही किती इमेज घेतल्यानंतर त्याची लेअर असेल ती 30 सेकंदापर्यंत करा. परत केल्यानंतर त्याची सुरुवात लिहून इथं वरलीमध्ये जाऊन ॲडवरलीमध्ये जायचं. त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा भेटवायला इथे व्हिडिओ दिला आहे तो ते ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर त्याचा जो काही इथे ॲड असेल तो आपल्या इथे एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. तर इथे एक्स्ट्रॅक्ट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, बिटनुसार इमेज जो असेल तो इथे स्प्लिट करायचा आहे. तर त्यासाठी आता आपल्या इथे जे ते बिटवरती जे ते इथे येऊन जायचं त्यानंतर ते स्प्लिट करा. परत आपल्या इथं जे ते काय करायचं मित्र बघा मित्रांनो, इथे बिट 3 वरती जायचं आहे त्यानंतर स्प्लिट करायचं आहे. परत बिट 4 वरती येऊन इथे स्प्लिट करा. परत नंतर आपल्या जिथे इथं बिट 5 वरती जे जाऊन स्प्लिट करायचं आहे. परत आपल्या इथे बिट 6 वरती जे ते येऊन इथे स्प्लिट करायचं आहे. परत आपल्या इथे बिट मित्रांनो काय करायचं आहे, म्हणजे व्हिडिओ एंडला येऊन इथं स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो इथे डिलीट करून टाका. आणि त्यानंतर जो काय आपण बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता त्याला इथे डिलीट करून टाका. डिलीट केल्यानंतर आपला जो सेकंड इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या इथे रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथे इमेज रिप्लेस करायचा असेल तो तुम्ही इथे रिप्लेस करून घ्या मित्रांनो. तर रिप्लेस वगैरे इथे इमेजेस झाल्यानंतर आता आपल्याला ह्या इमेजेसला जिथे काय ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असेल ते आपल्या इथे करायचे आहेत आता. ओके, तर मित्र, आता आपल्याला ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून इथं ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर इनमध्ये आल्यानंतर इन ड्रॉप इन अशा प्रकार जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. केल्यानंतर सेकंड इमेजवरती जायचं आहे. परत आपल्या इथं ॲनिमेशन या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. परत आपल्या कॉम्बोमध्ये जाऊन झूम वन द्यायचा आहे. झूम वन दिल्यानंतर आपल्या परत थर्ड इमेजवरती जाऊन आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन इथं झूम टू द्यायचा आहे. त्यानंतर परत नंतरच्या इथं इमेजवरती जायचं आहे. परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं आपल्याला बघा इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे. त्यानंतरच्या परत इमेजवरती येऊन इथं आपल्याला जे ते इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपला शेवटचा जो इमेज आहे त्यावरती पण आपल्या इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं वॉटर ब्रीथ हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. तर ॲनिमेशनचं ते काम झालं त्यानंतर आपली इफेक्ट द्यायची. तर इफेक्ट देण्यासाठी आपलं स्वतः लिहून जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये अर्थक्वेक इको अशा प्रकार जो इफेक्ट आहे तो आपल्या कोण ॲडजस्टमेंटवर इमेजवरती करून घ्या. केल्यानंतर परत सेकंड इमेजवरती जाऊन व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बीजी प्रोजेक्शन हा जो इफेक्ट आहे तो भेटेल तो आपल्या कोण ॲडजस्टमेंटवर इमेजवरती करून घ्या. परत नंतरच्या इथे इमेजवरती जायचं आहे आणि त्यानंतर आपलं परत जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. मित्र, बॉडी इफेक्टमध्ये येऊन इथं स्पेक्टर अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो आपल्या इकडून ॲडजस्टमेंट इमेजमध्ये करून घ्या. परत नंतरच्या जे आपल्या इथे काय करायचं मित्रांनो बघा, इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इथं ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये 3D जे ते 3D पॅनल झूम अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो भेटेल तो इथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे इमेज तिथे करून घ्या. परत नंतरचे ते इथं इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये स्पिन मल्टिप्लाय अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची जी असेल ते आपली इथं एंडपर्यंत तिथे करून घ्यायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे जो आपला आजचा इथं व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या इथे एक्सपोर्ट करायचं होतं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या इथे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ येतो इथे एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन झालं मित्रांनो. तर मित्र, आपले जे आजच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ लाईक आणि नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो, अजून जिथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलच्या अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.